चालू शैक्षणिक वर्ष आणि मागील शैक्षणिक वर्षाचा जर अनुभव पाहता, ही दोन्ही शैक्षणिक वर्ष ही आपल्या शैक्षणिक इतिहासातील एक नैसर्गिक आपत्तीनं ग्रासलेली वर्ष आहे. मागील वर्षीही कोरोना होता, यावर्षीही कोरोना आहे आणि या कोरोना पार्श्वभूमीवर आपलं प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होतील याबाबत अनिश्चित असल्याने शासनाने दिनांक 23 जुलै 2021 रोजी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि या परिपत्रकानुसार कोरोना पार्श्वभूमीचा विचार करून चालू शैक्षणिक वर्ष 21-22 साठी आपला जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामध्ये 25% कपात केली. हा जो 25% कमी केलेला अभ्यास आहे हा स्वयंअध्ययनासाठी ठेवलेला, म्हणजे यावर तुम्ही अभ्यास करायचा आहे, स्वयंअध्ययन करायचं आहे. पण यावर फेब्रुवारी-मार्च 2022ला होणारी जी बोर्ड परीक्षा आहे या बोर्ड परीक्षेला या घटकावरचा अभ्यास किंवा या घटकावर प्रश्न विचारले जाणार नाही आहेत. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं हा जो कमी केलेला अभ्यासक्रम आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाही आहेत. फक्त हा अभ्यासक्रम स्वयंअध्ययनासाठी ठेवलेला आहे. आणि मग हा स्वयंअध्ययनासाठी जो अभ्यासक्रम ठेवलेला आहे तो अभ्यासक्रम कोणता आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता हा जो 25% अभ्यासक्रम स्वयंअध्ययनासाठी ठेवलेला आहे, मागील वर्षी 2021 मध्ये याच पद्धतीने शासनाने निर्णय घेतलेला होता आणि त्यावर्षी जो अभ्यासक्रम कमी केलेला होता तोच अभ्यासक्रम चालू वर्षी सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं वगळलेला दिसतोय. आणि हा वगळलेला अभ्यासक्रम कोणता आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. इयत्ता 12वी अर्थशास्त्राचा शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी जो स्वयंअध्ययनासाठी अभ्यासक्रम केलेला आहे, म्हणजे ज्याच्यावर 12वीला परीक्षेत प्रश्न विचारले जाणार नाही आहेत, हा अभ्यासक्रम कोणता आहे याबाबतचा अभ्यास आपण या ठिकाणी आता करणार आहोत. हा 12वीचा अभ्यासक्रम जो कमी केलेला आहे त्या अनुषंगानं तुमच्याकडे जर अर्थशास्त्राचं पुस्तक असेल तर त्या अर्थशास्त्रातल्या पुस्तकाचा वगळलेल्या घटकाचा किंवा स्वयंअध्ययनासाठी जे प्रकरणं किंवा जे घटक ठेवलेले आहेत त्या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. आता स्वयं अर्थशास्त्र ठेवलेल्या घटकापैकी आपलं जे पहिलं प्रकरण आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, या पहिल्या प्रकरणामध्ये कोणता घटक वगळलेला आहे याचा जर आपण अभ्यास केला तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या प्रकरणामधला पान नंबर 1 वरचं जे घटक वगळलेलं आहे त्या वगळलेल्या घटकाचं बघायचं झालं तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर तुम्हास माहिती हवं म्हणून जो घटक आहे पान नंबर 1 वर तुम्हाला माहिती हवी हा जो घटक आहे हा घटक चालू शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रमातनं वगळलेला आहे. म्हणजेच पान नंबर 1 आणि त्याच पद्धतीनं पान नंबर 2 वर असणारा जो घटक आहे ज्या ठिकाणी आपण बघितलं तर अर्थशास्त्राचा किंवा सुख इत्यादी स्थूल अर्थशास्त्राचा विकासात मोलाचे योगदान केलेलं आहे, हा पान नंबर 1 आणि 2 वरचा घटक वगळलेला आहे. आता यानंतरचा जर आपण बघितलं त्याच पानावरचा त्यानंतर आपण बघितलं तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अनुषंगानं सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या त्याचबरोबर अर्थशास्त्राची व्याप्ती दिलेली आहे. हा घटक अभ्यासक्रमात आहे त्या पद्धतीनं ठेवलेला आहे, याच्यात कोणताही बदल केलेला नाही. त्याच पद्धतीनं सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा घटक ही आहे तसा ठेवलेला आहे. पण या ठिकाणी आपण जर बघितलं तर पान नंबर 3 वरचा असणारा जो वगळलेला घटक आहे त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे महत्त्व आहे, म्हणजेच या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व हा घटक चालू वर्षीच्या स्वयंअध्ययनासाठी ठेवलेला आहे. म्हणजेच या घटकावर आपल्याला परीक्षेत कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही. आता या ठिकाणी जर घटक बघितलं तर सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व वगळत असताना त्या ठिकाणी पूर्णतः त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्येपर्यंतचा घटक हा अभ्यासक्रमातनं कमी केलेला दिसून येतो. म्हणजे या घटकावर कोणत्याही प्रकारचा अभ्यास आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जाणार. म्हणजेच पहिल्या प्रकरणात जर वगळलेला घटक बघितला तर त्या ठिकाणी
तुम्हास माहिती हवं का पान नंबर 1 वरचा घटक वगळलेला आहे. त्याच पद्धतीनं पान नंबर 3 आणि 4 वरचा असणारं सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व हा घटक वगळलेला आहे. त्याचबरोबर पान नंबर 5 व 6 वर जो घटक आहे स्थूल अर्थशास्त्राचं जे महत्त्व आहे हा घटकसुद्धा अभ्यासक्रमातनं कमी केलेलं. म्हणजेच आपण पहिल्या प्रकरणातलं जर बघितलं तर वगळलेला घटक पुन्हा एकदा बघा. त्या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये तुम्हास माहिती हवं का पान नंबर 1 व 2 वरचा, त्याच पद्धतीनं पान नंबर 3 वरचं सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व आणि पान नंबर 5 व 6 वरील स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व हा घटक पूर्णतः या ठिकाणी वगळलेला आहे. आणि त्यामुळं या घटकाचा अभ्यास आपण परीक्षेच्या दृष्टीनं करायचा नाही आहे, तर तो स्वयंअर्थासाठी करायचा. त्यानंतर प्रकरण नंबर 2 जे आहे ह्या दुसऱ्या प्रकरणात आपण आता बघणार आहोत. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आपलं जे आहे हे उपयोगिता विश्लेषण. आता या उपयोगिता विश्लेषणामध्ये काय काय वगळलेलं आहे, म्हणजे स्वयं अध्ययनासाठी कोणकोणता घटक राखून ठेवलेला आहे, या घटकाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी पान नंबर 11 वर जो घटक आहे त्यामध्ये तुम्हास माहिती हवं का अशा पद्धतीचा पान नंबर 11 वरचा असणारा घटक जो आहे हा घटक पूर्णतः वगळलेला. म्हणजेच त्या ठिकाणी पान नंबर 11 आता आपल्यासमोर येतो आणि या पान नंबर 11 वरचं जर बघितलं तर वगळलेला घटक बघा, तुम्हास माहिती हवं हा घटक स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार नाही. त्याच पद्धतीनं जर बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी अगोदरच्या पातळीतील उत्पन्न एकूण उपयोगिता यापर्यंतचा घटक हा अभ्यासक्रमातनं कमी केलेला. त्याच पद्धतीनं पान नंबर 14 वर आपण आता जाणार आहोत. पान नंबर 14 वरचा जो वगळलेला घटक आहे त्या घटकाचा अभ्यास आपण करत असताना त्यामध्ये काय काय वगळले बघा. पान नंबर 14 वरचं म्हणजेच उपयोगिता विश्लेषणमधलंच असणारा हा घटक आहे. आणि हा घटक बघत असताना पान नंबर 14 वर आपल्याला जे दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हास माहीत आहे का अशाच पद्धतीचा पुन्हा पान नंबर 14 वर सुद्धा घटक दिलेला आहे. हा घटक आपल्या परीक्षेचा या वर्षीच्या अनुषंगानं अभ्यासक्रमातनं कमी केलेला आहे. म्हणजेच पान नंबर 14 वरचं सिद्धांताचं जे महत्त्व आहे हे सिद्धांताचं महत्त्व या ठिकाणी जर बघितलं तर अभ्यासक्रमातनं कमी केलेलं आहे. पान नंबर 14 वरचं एक उपयोगितेसाठी उपयोगिता आणि त्याच पद्धतीनं असणारं जर बघितलं या ठिकाणी तर वगळलेला घटक हा पूर्णतः या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. म्हणजेच घटत्या समसीमांत उपयोगितेचा महत्त्व हा घटक या ठिकाणी अभ्यासक्रमातनं काढून टाकलेला आहे. म्हणजेच पहिल्या प्रकरणाचा अभ्यास बघितला, दुसऱ्या प्रकरणातला अभ्यास बघितला. आता तिसरं प्रकरण जे आहे या तिसऱ्या प्रकरणात आपण काय काय वगळलेलं आहे. ज्या प्रकरणाचं आपण तिसरं प्रकरण जर बघितलं तर त्याचं नाव आहे मागणी आणि मागणी विश्लेषण. हे जे तिसरं प्रकरण आहे या तिसऱ्या प्रकरणात स्वयं अध्ययनासाठी कोणकोणते घटक ठेवलेले आहेत या घटकाचा विचार करत असताना आपण पान नंबर 19 वर जाणार आहोत. आणि पान नंबर 19 वर जर बघितलं तर त्या ठिकाणी बघा या ठिकाणी पान नंबर 19 आपल्यासमोर दिसतोय. त्यामध्ये मागणीचा डावीकडून उजवीकडं खाली येण्याची जी कारणं आहेत बघा, पान नंबर 19 वर वगळलेला घटक किंवा स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला घटक जो आहे मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली येण्याची जी कारणं आहेत ही कारणं या ठिकाणी अभ्यासक्रमातून वगळलेली आहेत. म्हणजेच ही कारणं बघत असताना त्या ठिकाणी वगळलेला जो घटक आहे हा वगळलेला घटक आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी बघा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली येण्याची कारणं हा घटक स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाणार नाही. त्यानंतर मागणी विश्लेषणामधलंच पान नंबर 25 वरचा घटक आपण बघणार आहोत. आता पान नंबर 25 वरचा घटक बघत असताना त्या ठिकाणी जे वगळलेला घटक आहे याचा आपण अभ्यास करत असताना पान नंबर 25 वर आपल्याला जे आहे त्याचा जर घटक बघितला तर तुम्हास माहिती आहे का हा जो घटक आहे हा घटक अभ्यासक्रमातनं वगळलेला दिसून येतो. म्हणजेच तिसऱ्या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर तिसऱ्या प्रकरणात पान नंबर 19 वर मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली येण्याची जी कारणं आहेत ही 4 कारणं आणि त्याच पद्धतीनं पान नंबर 25 वर
1 आणि 2 म्हणून जे आहे तुम्हाला माहिती आहे का, हा घटक अभ्यासक्रमातनं काढून टाकलेला. यानंतर आपण बघणार आहोत ते चौथं प्रकरण जे आहे, या चौथ्या प्रकरणामध्ये काय काय वगळलेलं आहे. म्हणजे 3B जे आहे, मागणीची लवचिकता, हे पाठ्यपुस्तकातील चौथं प्रकरण आहे, पण 3B म्हणून दिलेलं आहे. या घटकामध्ये आपण काय काय वगळलेलं आहे किंवा काय काय संयोग अर्थसाहित्य ठेवलेलं आहे, या घटकाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी आपण पान नंबर 27 आणि 28 याच्यावरच्या घटकाचा अभ्यास बघत असताना पान नंबर जे 27 आहे, आता हे पान नंबर 27 आपल्यासमोर दिसत आहे. पान नंबर 27 वरचं तुम्हास माहिती हवं का म्हणून जो घटक आहे, हा घटक जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी बघा पूर्णतः वगळलेला दिसून येतो. म्हणजेच पान नंबर 27 वरचा तुम्हाला माहिती आहे का, हा घटक या ठिकाणी वगळलेला आहे. आणि यानंतर पान नंबर 28 वर सुद्धा जर बघितलं तर पान नंबर 28 वर सुद्धा आपल्याला जो वगळलेला घटक आहे, तो तुम्हास माहिती हवं का, हा घटक या ठिकाणी अभ्यासक्रमातून चालू शैक्षणिक वर्षासाठी 21-22साठी कमी केलेलं. यानंतर आपण पुढं जर याच प्रकरणातलं बघितलं, पान नंबर 33-34 वर आपण जाणार आहोत. आणि पान नंबर 33-34 वर जात असताना त्या ठिकाणी जो घटक कमी केलेला आहे, त्या घटकाचा अभ्यास बघत असताना पान नंबर 33 आणि 34 यावरचा आपण बघत सुरुवात करणार आहोत. आता पान नंबर 33 आणि 34 वर काय घटक आहे बघा बरं. पान नंबर 33 आणि 34 यामध्ये जर बघितलं तर पान नंबर 33 वरचा जो घटक आहे, मागणी लवचिकता निर्धारण करणारे जे घटक आहेत, या घटकाच्या अनुषंगाने बघा पान नंबर 34 वरचं जर बघितलं तर त्या ठिकाणी या ठिकाणी पान नंबर 34 तुम्हाला दिसतंय. आणि या 34 वरचा अभ्यास करत असताना जर बघा या ठिकाणी आपल्याला जो वगळलेला घटक आहे, हा घटक जर या ठिकाणी बघितलं पान नंबर 34 वरचा, तर या ठिकाणी मागणी लवचिकतेच्या अनुषंगानं पान नंबर 33-34 वर मागणीची लवचिकता निर्धारण करणारे जे घटक आहेत, हे घटक या ठिकाणी अभ्यासक्रमातनं कमी केलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं पान नंबर 34 वरचा घटक सांगितलेला आहे. आणि त्याचबरोबर पान नंबर 33 वरचं जर बघितलं, या ठिकाणी पान नंबर 33 आपल्याला दिसत आहे. आणि या 33च्या बाबत बघा मागणी लवचिकता, आणि पान नंबर 34 वरचा जो घटक आहे, पान नंबर 34 वर जे सांगितलेलं आहे ते मागणी लवचिकता निर्धारण करणारे घटक पान नंबर 34 पर्यंत आहेत. या ठिकाणी हे घटक अभ्यासक्रमातनं वगळलेले आहेत. आणि या घटकाचा अभ्यास आपण स्वयं अध्ययनासाठी किंवा स्वतः सेल्फ स्टडी म्हणून करणार आहोत. आता यानंतर आपण जे पुढचं प्रकरण आहे, या पुढच्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना पुढच्या प्रकरणाचं जे नाव आहे ते पुरवठा विश्लेषण. आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकातलं असणारं चौथं प्रकरण जे आहे पुरवठा विश्लेषण. आता पुरवठा विश्लेषणमध्ये काय वगळलेलं आहे, तर पुरवठा विश्लेषण तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर त्या पुस्तकात पुरवठा विश्लेषणमध्ये पान नंबर 39 वर जो घटक दिलेला आहे, त्या घटकाचा आपण या ठिकाणी स्वयं अध्ययन करणार आहे, स्वतः अभ्यास करणार आहोत. आणि ह्या 39 नंबर पान जे आहे, या ठिकाणी आता तुमच्यासमोर 39 पान नंबर दिसतंय. या 39 पान नंबरवर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी पान नंबर 39 वर पुरवठा निर्धारक करणारे जे घटक आहेत, या ठिकाणी बघा पुरवठा निर्धारण करणारे घटक, हे घटक अभ्यासक्रमातनं पूर्णतः काढून टाकलेले आहेत. या घटकावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार नाही आहे. हे स्वयं अर्थसाहित्यासाठी, स्वयं अभ्यासक्रमासाठी, स्व अध्ययनासाठी ठेवलेला असणारा घटक आहे. हा पान नंबर 34 वरचा घटक अभ्यासक्रमातनं कमी केलेला आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण पुढं जर बघितलं पान नंबरच्या अनुषंगानं 33 वरचं या ठिकाणी तुम्हास मागणी निर्धारक घटक जे आहे 39 नंबरच्या पानावरचं, ते घटक पुरवठा निर्धारक घटक वगळेल. त्याच पद्धतीनं पुरवठा विश्लेषणमधलं पुढं आपण गेल्यानंतर जे पान नंबर 43 आहे, म्हणजेच त्या ठिकाणी पान नंबर 43 आता आपण बघणार आहोत. पान नंबर 43 वर काय आहे बघा. पान नंबर 43 वर नंबर 1 जो आहे, तुम्हास माहिती हवं आहे का, हा घटक अभ्यासक्रमातनं स्वयं अध्ययनासाठी बाजूला काढलेला आहे. याच्यावर बोर्डाला प्रश्न विचारला जाणार नाही. म्हणजेच पुरवठा विश्लेषणमध्ये वगळलेला घटक पुरवठा निर्धारक घटक पान नंबर 39 वर आणि पान नंबर 43 वर तुम्हाला माहीत आहे का,
हे घटक 5व्या प्रकरणातनं पुरवठा विश्लेषणमधनं वगळलेले. आता आपण पुढचं प्रकरण जे बघणार आहोत ते प्रकरण जे आहे ते बाजाराचे प्रकार. आता बाजाराचे प्रकार हे आपल्याकडे जर बघितलं तर 5 नंबरचं प्रकरण आहे आणि 5 नंबरच्या प्रकरणामध्ये जो अभ्यासक्रमातनं कमी केलेला घटक आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर बघा पान नंबर 46 वर आपण जाणार आहोत आणि पान नंबर 46 वर बघत असताना या ठिकाणी वगळलेला घटक जो आहे पान नंबर 46 वरचा त्या ठिकाणी बघा पान नंबर 46 वर असणारा चा घटक जर बघितलं मक्तेदारीचे प्रकार म्हणून जे दिलेले आहेत पान नंबर मक्तेदारीचे प्रकार या घटकाचा आपण जर बघितला तर या ठिकाणी मक्तेदारीचे प्रकार बघत असताना पान नंबर 46 वर आपण जातो आहोत आणि पान नंबर जर बघितलं मक्तेदारीचे प्रकार तर या ठिकाणी आपल्याला बघा कोणकोणते मक्तेदारीचे प्रकार दिलेले आहेत आणि या घटकाच्या अनुषंगाने आपण जर बघितलं पान नंबर 49 जो आहे या 49 नंबरच्या पानावर मक्तेदारीचे प्रकार जे दिलेले आहेत हे मक्तेदारीचे प्रकार या ठिकाणी अभ्यासक्रमातनं तात्पुरतं चालू वर्षासाठी कमी केलेलं दिसून येते. म्हणजेच बाजाराच्या प्रकारामध्ये मक्तेदारीचे प्रकार जे आहेत कोणकोणते मक्तेदारीचे प्रकार आहेत बघा त्या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या. जर बघितलं तर मक्तेदारीचे प्रकार हे अभ्यासक्रमातनं काढून टाकलेले आहेत. या ठिकाणी मक्तेदारीचे प्रकार सांगत असताना जर बघितलं तर खाजगी मक्तेदारी सार्वजनिक मक्तेदारी त्याच पद्धतीनं पुढं त्याच्यापर्यंत तुम्हाला माहीत आहे का यापर्यंतचा घटक हा अभ्यासक्रमातनं वगळलेला आहे. म्हणजे याच्यावर आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जाणार नाहीत. हे घटक आपण स्वयं अध्ययनासाठी राखून ठेवलेले आहेत. म्हणजेच बाजाराच्या प्रकारामध्ये जर बघितलं तर पान नंबर 49 वर मक्तेदारीचे प्रकार आणि त्याच्या पुढे असणारं तुम्हाला माहिती आहे का हा घटक अभ्यासक्रमातनं कमी केलेलं. आता आपण पुढं 7 नंबरचं प्रकरण जे आहोत निर्देशांक किंवा 6 नंबरचं प्रकरण जे आहे पुस्तकात पाठ्यपुस्तकात यामध्ये आपण निर्देशांकाचा प्रकार बघत असताना पान नंबर 53 आणि 54 या ठिकाणी जर बघितलं पान नंबर 53 वर बघा तुम्हाला माहीत आहे का हा घटक अभ्यासक्रमातनं तात्पुरता कमी केलेला आहे. म्हणजे याच्यावर तुम्हाला माहीत आहे का ही सेल्फ स्टडीसाठी ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीनं पान नंबर 54 वरचं जर घटक बघितलं तर 54 मध्ये त्या ठिकाणी बघा पान नंबर 54 वर चालू वर्षातील उपभोग्य वस्तूच्या किंमत खरेदीच्या अनुषंगानं जी संख्या आहे या ठिकाणापर्यंत आपल्याला अभ्यासक्रमातनं घटक कमी केलेला आहे. हा पान नंबर 54 वरचा जो घटक आहे या घटकाच्या अनुषंगानं जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे का या अनुषंगानं या ठिकाणी उपभोग्य वस्तूच्या म्हणजेच तुम्हाला माहीत आहे का त्याच्यात जर बघा तिथे खाली आपल्याला चालू वर्षातील उपभोग्य वस्तू किंवा खरेदी वस्तूंची संख्या या ठिकाणापर्यंत आपल्याला हा अभ्यासक्रम चालू अभ्यासक्रमातनं कमी केलेला दिसून येतोय. म्हणजेच जी सांकेतिक लिपी आहे या सांकेतिक लिपीचा भाग हा अभ्यासक्रमातनं काढून टाकलेला आहे. त्याच्यावर आपल्याला अभ्यास विचारला जाणार नाही. म्हणजे पान नंबर 53 वर तुम्हाला माहिती आहे का आणि पान नंबर 54 वर सांकेतिक लिपी हा घटक स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार नाही. त्याच्या पुढं याच प्रकरणात जर आपण गेलो तर पान नंबर 58 आणि 59 याच्यावर आपण जाणार आहोत आणि पान नंबर 58-59 मध्ये आपल्याला जो वगळलेला अभ्यासक्रम आहे यामध्ये निर्देशांकाच्या मर्यादा जो आहेत या मर्यादा अभ्यासक्रमातून आपल्याला वगळलेल्या दिसून येतात. म्हणजेच हा जो घटक आहे निर्देशांकाच्या मर्यादा पान नंबर 58 वरचा हा घटक स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. त्याच पद्धतीनं पान नंबर 59 वरचा असणारा घटक म्हणजेच हा घटक स्वयं अध्ययनासाठी असून याच्यावर आपल्याला परीक्षेसाठी प्रश्न विचारला जाणार नाही. आता याच्या पुढं आपलं जे 7 नंबरचं प्रकरण आहे राष्ट्रीय उत्पन्न. या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय काय वगळलं आहे बघा. राष्ट्रीय उत्पन्नातील
जर आपण बघितलं पान नंबर 63वर आपण जाणार आहोत आणि पान नंबर 63वरचा घटक बघितलं तर तुम्हाला माहीत आहे का हा घटक जो शक्यतो ब्लॉकमध्ये दिलेला आहे हा घटक पान नंबर 63वरचा वगळलेला आहे. त्याच पद्धतीनं पुढं पान नंबर 66वर पुन्हा या ठिकाणी आपण बघणार आहोत. पान नंबर 66वरचा जो कमी केलेला अभ्यासक्रम आहे त्यामध्ये काय कमी केलेलं आहे बघा. पान नंबर 66वर आपण जाणार आहोत आणि पान नंबर 66वर जात असताना त्या ठिकाणी पुन्हा कमी केलेला घटक जो आहे तो तुम्हाला माहीत आहे का हा घटक आपल्या अभ्यासक्रमातनं तात्पुरता कमी केलेला. त्याच पद्धतीनं याच्यातलंच पान नंबर 68 आणि 69वरचा जो वगळलेला कमी केलेला भाग जो आहे या घटकाचा अभ्यास बघत असताना पान नंबर 68वर राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व म्हणून जो घटक दिलेला आहे पान नंबर 68वर बघा. राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व म्हणून जो घटक आहे हा घटक पान नंबर 68 आणि त्याच पद्धतीनं पान नंबर 69वर असणारा जो आहे हा घटक अभ्यासक्रमातनं चालू वर्षासाठी कमी केलेला दिसून येतो आहे. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नामधील आपण बघितलं तर पान नंबर 63वरचं तुम्हाला माहीत आहे का, पान नंबर 66वरचं तुम्हाला माहीत आहे का आणि पान नंबर 68-69वरचं असणारं राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व हा घटक अभ्यासक्रमातनं वगळलेलं. आता यानंतरचं प्रकरण जे आहे ते प्रकरण जर बघितलं तर भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणात आपण आलेलो आहोत आणि सार्वजनिक वित्त व्यवहार बघत असताना त्याच्यात जे कमी केलेला घटक आहे त्याच्यातलं पान नंबर 72 आणि 74 जर बघितलं तर त्याच्यावर जो अभ्यासक्रम तात्पुरता कमी केलेला आहे तो त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. पान नंबर आता आपल्यासमोर जे दिसत आहे हे पान नंबर 72 आहे आणि 72 पान नंबरवरचं बघा कमी केलेला घटक जो आहे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की पान नंबर 72वर जे कमी केलेलं आहे ते तुम्हाला माहीत आहे का हा घटक पूर्णतः अभ्यासक्रमातनं म्हणजे सार्वजनिक खर्चाचं जे वर्गीकरण आहे या वर्गीकरणाचा अभ्यास या ठिकाणी कमी केलेलं दिसतं आहे. म्हणजेच पान नंबर 72वरचं बघा 1 आणि 2 जो आहे सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण जो आहे या घटकाचं या ठिकाणी कमी केलेलं आहे. आता सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण करत असताना त्यामध्ये प्रशासकीय खर्च अनुषंगाने जे सुरुवात झालेली आहे याला सुरुवात केलेली आहे. म्हणजे सार्वजनिक खर्चातलं असणारं पान नंबर 72वर 1 आणि 2 हा घटक या ठिकाणी अभ्यासक्रमातनं तात्पुरता कमी केलेला आहे. याच पुढे जात असताना पान नंबर 74 आपण जवळ जातो आहे तर पान नंबर 74वरचा जर घटक बघितला तर त्या ठिकाणी पान नंबर 74वरचं बघा त्या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे का हा जो घटक आहे त्यामध्ये आदर्श मानला जात नाही आहे. म्हणजेच हा घटक जो आहे बघा या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे का हा जो घटक आहे या ठिकाणी आपण बघितलं तर हा चालू अभ्यास वर्षासाठी म्हणजेच 21-22साठी या ठिकाणी आपल्याला पान नंबर 74चा कमी केलं. त्याच पद्धतीनं पुढे आपण जर गेलो तर पान नंबर 77 आणि 78 ही जी दोन पानं आपल्यासमोर आता येतात 77 आणि 78 यामध्ये आपण काय काय कमी केलेलं आहे बघा. पान नंबर 77 वर जर बघितलं तर अंदाजपत्रकाचे प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसतात. अंदाजपत्रकाचे प्रकार बघत असताना पान नंबर 77वर बघा या ठिकाणी अंदाजपत्रकाचे प्रकार आपल्याला दिसत आहेत. हे अंदाजपत्रकाचे प्रकार या ठिकाणी आपल्याला कमी केलेले आहेत. हा घटक पान नंबर 77 आणि 78वर या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी पान नंबर 77 आणि 78मध्ये 100 वर्षामध्ये या ठिकाणी उल्लेख आहे बघा. त्या ठिकाणी पान नंबर 77-78वरचा असणारं हा संपूर्ण घटक अभ्यासक्रमातनं कमी केलेलं. आता यानंतरचं प्रकरण जे आहे कमी केल्याच्या अनुषंगानं पुढचं प्रकरण बघत असताना आपण बघणार आहोत. ते प्रकरणाचं जे नाव आहे ते प्रकरण नंबर 9 भारतातील नाणे बाजार या प्रकरणामध्ये काय काय वगळलेलं आहे या घटकाचा अभ्यास आपण करणार आहे. आता याचा अभ्यास करत असताना या ठिकाणी पान नंबर 86वर आपण जाणार आहोत आणि पान नंबर 86वर जात असताना बघा त्या ठिकाणी कोणकोणते घटक कमी केले
याचा अभ्यास करत असताना पान नंबर 86च्या अनुषंगाने आपण निघालेलो आहोत. 86वर 1 आणि 2 म्हणून जो घटक दिलेला आहे पान नंबर 86, त्या ठिकाणी 1 आणि 2 या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि 1 आणि 2 बघत असताना पान नंबर 86वरचं बघा, या ठिकाणी आपण पान नंबर 86वर आलेलो आहोत. आणि पान नंबर 86वर येत असताना या ठिकाणी भारतातील नाणे बाजाराच्या समस्या म्हणून जो घटक आहे या घटकाचं जर बघितलं पान नंबर 86वर बघा, या ठिकाणी भारतातील नाणे बाजाराच्या समस्या ज्या आहेत या समस्याच्या बघितलं तर त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी परंतु तंत्रज्ञानात सुधारणा दीर्घायी होत आहे या अनुषंगाने जर बघितलं, म्हणजेच आता या ठिकाणी पान नंबर 86वरचा हा कमी केलेला भाग आहे, या भागावर स्वयं अध्ययनासाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच पद्धतीनं पान नंबर 88 आणि 89 या ठिकाणी आपण जर गेलो तर पान नंबर 88 आणि 89 बघा काय कमी केलेलं आहे. पान नंबर 88 आणि 89वर भांडवल बाजारातील रागरंग या घटकाचं आपण जर बघितलं, भांडवल बाजारातील बघा, भारतातील भांडवल बाजारातील रागरंग किंवा या अनुषंगाने जर बघितलं पान नंबर आपण या ठिकाणी बघत असताना पान नंबर 88 आणि 89 या घटकाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी पान नंबर 88 आणि 89 भांडवल बाजारातील समस्या जो घटक आहे या ठिकाणी पान नंबर 88वर जर बघितलं, या ठिकाणी भांडवल बाजारातील ज्या समस्या आहेत पान नंबर 88वरचं भांडवल बाजारातील समस्या पान नंबर 88वर थोडं आहे. त्याच पद्धतीनं पान नंबर 89वर जर बघितलं तर त्या ठिकाणी भांडवल बाजारातील तुलनेनं समस्येचा घटक जो आहे हा घटक वगळलेला दिसून येत असतो. म्हणजेच पान नंबर 88-89वरचं जर बघितलं तर भांडवल बाजारातील समस्या ज्या आहेत हा घटक अभ्यासक्रमातनं कमी केलेला. आणि आता आपण शेवटच्या प्रकरणाकडे जातोय. शेवटचं प्रकरण जे आहे, ज्या ठिकाणी भारताचा विदेशी व्यापार हा म्हणून शेवटचं प्रकरण आहे, याच्यातलं पान नंबर 84 आणि 85वर आपण जाणार आहोत. पान नंबर 94 आणि 95 या ठिकाणी बघा, पान नंबर 94 आणि 95वरचा घटक जर बघितलं तर भारताच्या विदेशी व्यापाराचा कल म्हणून जो आहे या ठिकाणी पान नंबर 94वर आलेलो आपण. त्या ठिकाणी पान नंबर 94 हा जो घटक आहे भारताचा विदेशी व्यापाराचा कल हा पूर्ण पान नंबर. आणि त्याच पद्धतीनं पान नंबर 95वर सुद्धा बघितलं तर पान नंबर 95वर बघा आपल्याला जो आहे त्या ठिकाणी आजच्या खर्चाचं प्रमाण 4.9 वरून 2.1 पर्यंत कमी आलेलं दिसतंय. हा जो घटक आहे हा घटक या ठिकाणी बघा हा अभ्यासक्रमातनं तात्पुरता कमी केलेला. म्हणजेच आपण या ठिकाणी जर बघितलं तर इयत्ता 12वीचा अर्थशास्त्र विषयातील स्वयं अध्ययनासाठी जो भाग ठेवलेला आहे त्या स्वयं अध्ययन भागाचा पान नंबर आपण जर बघितलं पहिल्या प्रकरणापासून म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रापासून ते आपलं शेवटचं प्रकरण जे आहे, शेवटचं प्रकरण आपलं जे आहे त्यामध्ये भारताचा विदेशी व्यापार याच्यातील पान नंबर 84, 85, 94 आणि 95वर भारताच्या विदेशी व्यापारातील कल या घटकाचा अभ्यास हा चालू वर्षासाठी अभ्यासक्रमातनं तात्पुरता कमी केलेला आहे.